पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या संतापजनक प्रकरणाला तब्बल 1.25 महिना पूर्ण झालाय। या प्रकरणाचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। तब्बल 1.25 महिने जवळपास विशेष न्यायालयात दररोज सुनावणी सुरू होती। आतापर्यंत सर्वात वेगाने चालणाऱ्या खटल्यांपैकी हा एक ठरू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। नसरापूर परिसरात 1 मे रोजी अवघ्या 3.5 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या अमानुष घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं। या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास वेगाने पूर्ण करत तब्बल 1100 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। त्यानंतर 29 मे रोजी प्रत्यक्ष साक्षी नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी पीडित मुलीच्या आईवडिलांची साक्ष नोंदवण्यात आली। या खटल्यात आतापर्यंत तब्बल 53 साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत। तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांशी संबंधित ई-साक्ष पोर्टलवरील साक्षीदार, घटनेची पुनर्रचना करणारे पंच तसेच सीसीटीव्ही फुटेज जप्त करणारे पंच यांच्यासह अनेक महत्त्वाच्या साक्षी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या आहेत। आता या खटल्यात केवळ 2 साक्षीदारांची साक्ष बाकी आहे। यामध्ये एक सायबर तज्ज्ञ आणि या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी यांचा समावेश आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायालयात दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुनावणी घेतली जात आहे। त्यामुळे खटल्याची प्रक्रिया अतिशय वेगाने पुढे सरकत आहे। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिलेल्या प्रक्रियेनुसार उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या खटल्याचा निकाल येत्या महिन्याभरात लागू शकतो। तसे झाल्यास महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीने चालून निकालाच्या टप्प्यावर पोहोचलेल्या खटल्यांमध्ये या प्रकरणाची नोंद होऊ शकते। अत्यंत संवेदनशील आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणात आता सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागून असेल। आरोपीला कठोर शिक्षा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।